मॅचला सुरुवात होते एका बाजूला गणेगाव आणि दुसऱ्या बाजूला दंदनपाडा। या दोन टीम मध्ये ही मॅच आपल्याला पाहायला मिळेल। 4 ओव्हरची मॅच आहे। दोन्ही टीमला विश ऑल द बेस्ट। भरपूर साऱ्या शुभेच्छा आपण देऊ, कारण दोन्ही संघाने एक एक सामना ऑलरेडी जिंकलेला आहे। यानंतर बावलोली वर्सेस दीपा पाटील उमरोली ही मॅच तुम्हाला पाहायला मिळणार आहे। कुठेही जाऊ नका, एकत्र पात्र उपसरपंच चषक 2026 चे हे दमदार पर्व आहे। मॅच ऑन। षटक क्रमांक पहिला हाताळण्यासाठी गोलंदाज धनराज, स्ट्राइक एंडला अभिषेक। पहिलाच बॉल धनराज आपण पाहतोय। शॉर्ट टर्म पुल करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक प्रयत्न करतात, परंतु टप्पा पडल्यानंतर त्याला अंदाज घेता आला नाहीये आणि चेंडू त्याच्या डोक्यावरून फ्लाय झालाय। बॉल सीमा पार, वाइडिश लॉंग गॉन लालेला हा पहिला दर्जेदार चौकार। अभिषेक आणि विकी ही सलामीची जोडी सध्या मैदानावरती आहेत। या दरम्यान आपण पाहतोय आदरणीय सभापती साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। उत्तमजी कोळंबे त्यांचे मनपूर्वक स्वागत। बॅटची लिडिंग एज, फलंदाज बाद, चौकाराला दिलेलं क्विक रिप्लाय आणि पहिला धक्का लागेल टीम नंदनपाडा संघाला। फलंदाज बाद। षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल। खरं तर वैभव कडव 40-50 सरकार ही स्पर्धा देखील या ठिकाणी आता कमिंग सून आहे, लोडिंग होते आणि येणाऱ्या काळात तुम्हाला आणखीन एक ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटचा थरार या विभागात पाहायला मिळेल। खरं तर त्या स्पर्धेची तारीख लवकरच आमच्यापर्यंत पोहोचेल आणि ती तारीख आम्ही सर्व क्रिकेट रसिकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू। कमिंग सून आहे। अनेक मोठमोठ्या स्पर्धा आपल्या भेटीला येणार आहेत। हो, बॅटची लिडिंग एज, फ्लाय झालाय। यष्टी रक्षकाला देखील थांबवणं सोपं नाहीये। आणखी अगदी आपण पाहतोय बॉल चालला लॉंग स्टॉप एंडला, दर्जेदार सणसणीत आलेला आणखीन एक चौकार। चेंडू बॅटचा काही संपर्क नाही आहे। अगदी आपण पाहतो लेग बाईज, स्पर्श करत बॉल मागे एस्टनच्या पाठीमागे लॉंग स्टॉप एंडला गेलेला। ऑन साइडला उडवलाय क्षेत्ररक्षक, जज करतायत आणि आता सुंदर जजमेंट आपल्याला पाहायला मिळते। फलंदाज होईल बाद। नंदनपाडा संघाला लागणारा हा दुसरा धक्का। बॅटिंग करत असताना पहिल्या सत्रामध्ये 8 या धावत संख्येवरती चांगले प्रयत्न सध्या तरी गणेगाव संघाचे आपल्याला पाहायला मिळतात, ज्याने पहिल्या मॅच मध्ये चांदई संघाला बीट केलं। म्हटलं जाताना प्रयत्न करून चुकलात तरी चालेल, परंतु प्रयत्न करणं सोडू नका, कारण हिम्मत नाही तर किंमत नाही आणि विरोधक नाही तर प्रगती सुद्धा नाही। आणि आता प्रगती करायची असेल या मॅच मध्ये तर तुम्हाला चांगला 100% योगदान या तिन्ही फॉर्मॅट मध्ये देणं फार गरजेचं आहे। उपसरपंच चषक तुम्ही ही स्पर्धा पाहताय। खरं तर जयशंकर चांदई क्रिकेट संघाने जे दोन्ही जिल्ह्यामध्ये नाव लौकिक केलेलं आहे, अगदी आपण पाहतो नावाला साजेस असा खेळ त्यांचा नेहमीच राहिलेला आणि त्याच संघाच्या वतीने स्पर्धा आपण पाहतो अत्यंत सुंदर दिमागदार पद्धतीचं आयोजन। प्रथम येणाऱ्या 16 ग्रामीण संघांना प्राधान्य देण्यात आलं आणि आता या 16 संघातून 8 ग्रामीणचे संघ आज आपल्याला या ठिकाणी खेळताना पाहायला मिळाले। 8 ग्रामीण संघातून एक संघ फायनलला आज क्वालिफाय होईल आणि उद्या 8 ग्रामीण संघातून एक संघ आम्हाला मिळणार आहे। अर्थात त्यामध्ये तुम्ही अंतिम सामना देखील पाहणार आहात। उद्या सुपर संडे, यायला विसरू नका, पाहायला विसरू नका। ओ शॉट ऑफ गुड लेंथ पडल्यानंतर चेंडू सरळ एसटी रक्षक गॅदर करतात, तोपर्यंत डॉट बॉल चांगली गोलंदाजी करतात। अक्षरशः धनराजने इम्प्रेसिव्ह षटक हाताळलेले, प्रभावशाली गोलंदाजी, भरपूर सारी गुणवत्ता त्याच्याकडे, पोटॅन्शियल आहे आणि अगदी त्याच्या जोरावरती या षटक क्रमांक पहिला हाताळत असताना स्टील 1 टू गो। ओ लाईन पाहावी लागणार आहे,
पंच आमच्याकडे बोलतात, अंपायर सिग्नल बाईट बॉल, अतिरिक्त धाव मिळेल आणि अतिरिक्त धावेने टीमची टोटल 9. स्कोर मोव्स ऑन 9 रन्स, लॉस ऑफ 2 विकेट्स. नेक्स्ट मॅच एका बाजूला जय भवानी वावलोली आणि दुसऱ्या बाजूला दिबा पाटील उमरोली. ओ आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, शफल भरपूर झाले होते परंतु शफल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न, संपर्क नाही आहे बॅट आणि बॉलचा. तोपर्यंत डॉट आणि संघाची धावसंख्या पहिल्या षटकाच्या अखेरीस जाऊन पोहोचली आहे, ती 2 बाद 9 वरती नंदनपाडा संघाची. नऊ धाबा धावफलकावरती आहेत. अगदी काही संघ अखेरच्या अंतरावरती असणार आहेत. तर नंदनपाडा हा संघ खालापूर बेल्ट मधून आलेला, एक सामना त्याने जिंकला. मागचा सामना आपण पाहिलं तर काय धमाकेदार सुरुवात, अटॅकिंग क्रिकेट त्यांच्या पद्धतीने खेळण्यात आलं आणि आता सध्या मैदानावरती आपण पाहतोय शांत सुरुवात केली. 2 चौकार जरी आले असते तरी 2 विकेट्स त्यांनी लवकर गमावलेत, खूप स्वस्तामध्ये. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज षटक क्रमांक 2 मध्ये प्रमोद. पाण्याच्या टाकीचं मैदान, चांदई गावाचा ऐतिहासिक भव्य आणि दिव्य हे मैदान तुम्ही पाहतायत. मैदानाच्या चौफेर बाजूने तुम्हाला भगवमय वातावरण पाहायला मिळते. अतिशय सुंदर प्रसन्न असं वातावरण. जेव्हा भगवा रंग पाहिल्यानंतर एक वाक्य आम्हाला जरूर आठवतंय, नसेल भगवा शिरावर तर बसेल परका उरावर, असं म्हटलं जातं. परंतु या ठिकाणी फलंदाज होईल बाद, आणखीन एक विकेटचं पतन, तिसरा धक्का लागेल टीम नंदनपाडा संघाला. फलंदाज बाद. कमिंग सून जी स्पर्धा आहे, खरं तर नुकताच आम्हाला सांगण्यात आली की वैभव कडव 40-50 सरकार स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळणार आहे. त्याचे आयोजक असतील अभि देवगरे, वैभव थेर, कैलास कोलंबे, नितीन सावंत असे आयोजक तुम्हाला जी आम्हाला माहिती पुरवली जाते. धावसंख्या धावफलकावरती 9. खरं तर कर्जत तालुका पटल्यानंतर अनेक मोठ्या स्पर्धा होत असतात, त्यामधून आपण चांदई गावच्याच एक स्पर्धेचा उल्लेख, मला असं वाटतं की माझं वय फार कमी असताना मी चांदईचा वर्ल्ड कप पाहण्यासाठी या गावामध्ये आलो होतो. आरके जेके कोलंबे हे आजही नाव आमच्या लक्षात आहे. या विभागात आल्यानंतर चांदईचा वर्ल्ड कप, कल्याण डोंबिवलीमध्ये गेल्यानंतर स्वर्गीय रतनबुवा स्मृती चषक, बदलापूर मध्ये आल्यानंतर स्वर्गीय हिंदुहृदय सम्राट मंगेशजी धुळे साहेब यांची स्पर्धा आणि आता स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषक मयूरजी पिसेकर यांची स्पर्धा. ऑल लाईन चांगली पाहायला मिळते. षटक क्रमांक 2 मध्ये गोलंदाज प्रमोद चांगली गोलंदाजी करतात. पहिल्या बॉलवरती त्यांना विकेट मिळाली आणि त्यानंतर आणखीन एक डॉट बॉल. सध्या फेब्रुवारी महिन्यामध्ये जवळ 7.5 लाख रुपये प्राइज असणारी स्पर्धा बदलापूर मध्ये स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषक मयूरजी पिसेकर आणि प्रतीकजी पिसेकर यांची पाहायला मिळणार आहे. पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक 2,22,222 आणि तब्बल 10 बाईक त्या स्पर्धेमध्ये देण्यात येणार आहेत. अशी स्पर्धा आता आपल्या भेटीला लवकरच येते. ओ अप्रतिम बॉल, आणखीन एक आपण पाहतोय सुंदर गोलंदाजी करतात प्रमोद. लेग कटरचा योग्य वापर करत असताना पडल्यानंतर थोडासा हलकासा चेंडू बाहेर निघतोय, दिशा बदलतीये, काटा बदलतोय आणि या ठिकाणी हा डॉट बॉल म्हणजे फलंदाजाला कुठेतरी संभ्रमात टाकण्याचा प्रयत्न हे गोलंदाज करतायत. धावसंख्या स्थिर 9 धावा धावफलकावरती आहेत. हो, उडवण्याचा प्रयत्न, बिगिट करण्याचा प्रयत्न परंतु मिस्टामिंग स्वतः गोलंदाज प्रमोद. कॉट अँड बोल्ड, फलंदाज होईल बाद. 1 बोर विकेट डाऊन. चौथ्या विकेटचं पतन. नंदनपाडा संघाला पूर्णपणे आता बांधून ठेवलंय ते गणेगाव टीमच्या गोलंदाजाने. फलंदाज बाद.
एकही धाव अद्यापर्यंत या षटकामध्ये आलेली नाही आहे। पहिल्या षटकामध्ये धनराजने 9 धावा खर्च केल्या। यानंतर या षटकामध्ये प्रमोदचं वाखाणण्याजोगी स्पेल आपल्याला पाहायला मिळालं। जबरदस्त हातांची जादू, बोटांची जादू सध्या आपल्याला पाहायला मिळते आणि त्याच बोटांच्या जादूवरती नाचवलं जातं अक्षरशः फलंदाजाला। डॉट बॉल, विकेट, डॉट विकेट हे समीकरण पाहायला मिळालं। आणि आता शेवटचे अंतिम स्टील 2 गो, 2 चेंडूंचा खेळ बॅलन्स आहे। वैभव थेर टेनिस बॉल क्रिकेट मधील एक जबरदस्त ऑलराऊंडर खेळाडू। बदलापूर नगरीमध्ये असेल, वांगणी नगरीमध्ये अगदी आपण पाहतो जेव्हा रायगड क्रॉस करून ठाणे जिल्ह्यामध्ये येत असतात तेव्हा तेव्हा प्रत्येक गोलंदाजाला करताय ढेर। नाव त्याचं वैभव थेर। असं एक जबरदस्त विस्फोटक खेळाडू आहे। कोणत्या क्षणाला चांदई संघाला आपल्या बाजूने खेचून आणण्याची क्षमता या खेळाडूकडे। आणि आज खरं तर मला या ठिकाणी आमंत्रित करण्याचं कारण म्हणजे वैभव थेर आहेत। शेवटचे 2 बॉल बॉलिंग ट्रॅक वरती प्रमोद लेफ्ट आर्म ओव्हर दी विकेटने सज्ज। खोलवर टप्प्याचा बॉल कव्हरच्या दिशेने एक्स्ट्रा कव्हरला बॉल जाईल, तोपर्यंत मिळेल एक सिंगल। चांगली व्यूहरचना तुम्ही पाहतायत। यष्टी रक्षक, कारण लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन असल्यानंतर फिल्डिंग मध्ये तुम्हाला सातत्याने बदल पाहायला मिळेल। त्या ठिकाणी आपण पाहतो हा चेंजेस, हा बदलाव होतोय। यष्टी रक्षक, त्याच्या पाठीमागे शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट पॉइंट, शॉर्ट कव्हर असेल। डीप मध्ये आपण पाहतो डीप कव्हरला एक खेळाडू तैनात आहे। लॉंग ऑफला असेल लॉंग ऑन मिड विकेट, आणि डीप स्क्वेअर लेगला एक खेळाडू त्या ठिकाणी पेट्रोलिंग करतोय। शेवटचा बॉल धावा धाव फलकावरती 10। त्या ठिकाणी कव्हरला चेंडू खेळून काढलाय, तोपर्यंत मिळेल एक सिंगल। इथे झाली मिस्टेक। क्रिकेट मध्ये या चुका तुम्हाला टाळाव्या लागतात। झेल सोडणं, फिल्डिंग मध्ये सातत्याने फंबलिंग होणं, कारण क्रिकेट मध्ये चुकीला अजिबात माफी नाही आहे। आणि या मिळतील 2 धावा। षटक क्रमांक 2 चा खेळ संपन्न झाला। 2 षटकामध्ये टीमची धावत संख्या धाव फलकामध्ये आपल्याला पाहायला मिळेल एकंदरीत 12 धावा। या दरम्यान सन्माननीय मुरलीधरजी कोळंबे साहेबांचं या ठिकाणी आगमन होतंय आणि सन्माननीय मोहनजी भोईर यांचे मनपूर्वक स्वागत। या आपण व्यासपीठावरती आलेल्या सर्व पाहुण्यांचं मनपूर्वक स्वागत, कारण स्पर्धा आपल्या गावाची आहे, स्पर्धा आपल्या या ठिकाणी आपण पाहतो तालुक्याची आहे। खरं तर आपण पाहतो आपल्या क्रिकेट संघाची स्पर्धा पाहायला मिळते, कारण श्री 11 जयशंकर क्रिकेट संघ चांदई यांनी आयोजित केलेली भव्य आणि दिव्य स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते। खरं तर आपला स्वाभिमान, आपल्या सर्वांच्या अभिमानाची आणि आपल्या गावाच्या प्रतिष्ठेची स्पर्धा म्हणून या स्पर्धेकडे पाहिलं जाईल। चांदई गावाचे कोणी ग्रामस्थ, वरिष्ठ व्यक्तिमत्व, कोणी युवा कार्यकर्ते, सामाजिक राजकीय क्षेत्रातील कोणी मंडळी या ठिकाणी उपस्थित असेल तर त्यांना नम्रतेची विनंती की आपण सुद्धा या, आपले मनपूर्वक स्वागत। 2 षटकांमध्ये 12 धावा झालेल्या आहेत। अजून 2 षटकांचा खेळ बॅलन्स आहे आणि या 2 षटकांमध्ये किती धावा बनवल्या जातील हा देखील आता एक मोठा प्रश्नचिन्ह आहे। तो मात्र नांदनपाडा संघासमोर, संघासमोर आपण पाहतोय। या ठिकाणी षटक क्रमांक 3 मध्ये गोलंदाज आयुष आलेत। चांगली गोलंदाजी आयुष राऊंड विकेटने, राऊंड दी स्टंप, पंचांच्या बरोबर उजव्या बाजूने षटक हाताळलं जात आहे। उत्तमजी कोलंबे साहेब या मॅचचा आनंद घेत आहेत। नुकताच त्यांच्या पवित्र शुभ हस्ते या ठिकाणी नेक्स्ट मॅचचा टॉस देखील करण्यात आलाय। त्यांचे मनपूर्वक आपण हार्दिक स्वागत करू। याच पंचकृषीतील एक नामांकित व्यक्तिमत्व आहे गोलंदाज आयुष। स्ट्राइक एंडला लेफ्ट हँडेड बॅट्समन। फुल टॉस बॉल, संपर्क नाही आहे, स्वतःवरती नाराज आहेत बॅटर, कारण ही पर्वणी, ही संधी तुम्हाला फार कमी वेळेत मिळत असते। तिचा योग्य तो फायदा तुम्हाला घ्यायचा असतो बॅटरला, आणि करता आता स्वतःवरती नाराज आहेत। एक सिंगल आली, 14 रन्स, 14 धावा धाव फलकावरती। लो स्कोरिंग मॅचेस देखील अनेक वेळा क्रिकेटमध्ये घातक होतात, हाय व्होल्टेज होताना आपण पाहिलेले, परंतु या मॅच मध्ये दंदनपाडा संघ किती धावांपर्यंत मजल मारेल हे देखील पाहणं तितकं गरजेचं आहे। फुल टॉस बॉल, फुल टोल वसूल केला जातोय आणि ते बॉल चाललाय सरळ
बाउंड्री लाईनच्या बाहेर पाहावं लागेल. DRS या ठिकाणी घेण्यात आला नाही. चेंडू डीप होतो आय थिंक सो. आणि मॅच कंटिन्यू आपण करू. 6 धावा धावफलकावरती जरूर मिळतील. नक्कीच आपण पाहतोय जिल्हा परिषद शाळा या ठिकाणी आपण पाहतोय. सध्या एक गोष्ट सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हायरल होती. कदाचित कालची महानगरपालिकेची निवडणूक पाहिल्यानंतर अनेक प्रेक्षकांच्या मनात एक प्रश्न घर करून राहिलेला आहे आणि एक चांगला संदेश देण्याचा प्रयत्न आहे की जर मराठी शाळा, सरकारी दवाखाने आणि एसटी महामंडळ जर वाचवता आले ना तर जरूर वाचवा. अन्यथा ते जर आपल्या हातातून गेले तर आपली मराठी भाषा कुठे अबाधित राहणार नाहीये. असा एक चांगला संदेश काल प्रत्येकाच्या स्टेटसला व्हायरल झालेला आपल्याला पाहायला मिळाला. म्हणून या गोष्टीकडे अधिकाधिक लक्ष देणे गरजेचे आहे. जर तुम्ही कार्मेल कॉन्व्हेंट स्कूलला आपली मुलं पाठवत असाल तर मराठी शाळेला देखील तितकंच प्राधान्य द्या. किमान अगदी आपण पाहतोय 4थी पर्यंतचं शिक्षण हे प्रत्येकाचं मराठी शाळेपर्यंतच असलं पाहिजे. या दरम्यान आपण पाहतो मराठी शाळेचे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देखील या ठिकाणी आहेत, दिनेशजी बागडे. खरं तर आमचा हा संदेश आवडला असेल तर नक्की तुम्ही शेअर करा, कारण मराठी शाळा वाचलीच पाहिजे. व कव्हरच्या दिशेने खेळायचा प्रयत्न, परंतु मिड ऑफ वरून चेंडू लॉंग ऑफ कडे चाललेला आहे. तोपर्यंत 2 धावा या ठिकाणी जरूर मिळतील. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 25 धावा धावफलकावरती आहेत. कारण आपण चर्चा करत होतो शाळेबद्दलची, आपल्याकडे वेळ आहे परंतु आपण चर्चा करू. कारण कार्मेल कॉन्व्हेंट जे इंग्लिश मीडियमचे स्कूल आहेत त्यामध्ये सध्या नुकताच डिसेंबर महिन्याचा क्रिसमस साजरा करण्यात आला आणि त्या ठिकाणी प्रत्येकाला सॅन्टा बनवण्यात आलं. कुठेतरी आपला मराठी जी अस्मिता आहे तो वासुदेव हरवलेला आपल्याला पाहायला मिळाला. सकाळच्या सत्रात मंत्रमुग्ध करणारं ते वातावरण कोणत्याही गावात आपल्याला पाहायला सध्या मिळत नाहीये. या दरम्यान निवृत्ती कोलंबे आणि दिनकरजी बागडे यांच्या वतीने सुद्धा एक चांगला उपक्रम. दिनकर बागडे आणि निवृत्ती कोलंबे निवृत्ती बागडे आणि दिनकर कोलंबे कदाचित थोडस कन्फ्युजन होतं, जी माहिती आमच्यापर्यंत पोहोचते. तसंच आम्ही या ठिकाणी उल्लेख करू, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर स्विच हिट. एक टप्पा घेत सीमा पार. धावा मिळतील 4 आणि या चौकाराने टीमची टोटल पुढे जाईल ती 29 वरती. आता धावांची नितांत गरज आहे. गेअर चेंज करावा लागेल नंदनपाडा संघाला या मॅच मध्ये. शेवटचा षटक आहे गोलंदाज अभि. चार आलेत आणि आता धावसंख्या धावफलकामध्ये आपण पाहतोय 29 झालेले आहेत. 29. लेफ्ट ब्राउंड विकेट. चेंडू शरीरावरती जाऊन आदळतोय तोपर्यंत डॉट बॉल. कोणत्या प्रकारची धाव मिळणार नाहीये, कारण आता स्ट्राइक एंडला आपण पाहिलं तर फलंदाज ज्याच्या बॅट मधून नुकताच चौकाराला तो अजिंक्य. स्ट्राइक एंडला 29 धावा आहेत. 4 षटकांची मॅच. ऑन साइडला व्हाट अ शॉट. कदाचित हा छक्का नाही आहे तर 8 असेल. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. सर्वात ह्यूज अँड हँडसम ब्युटिफुल षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. अजिंक्यच्या बॅट मधून आलेला खणखणीत षटकार.
काय फटका आपल्याला पाहायला मिळाला. दंदन पाडा या संघाच्या खेळाडूकडून अजिंक्य सध्या आपण पाहतो 9 चेंडू 10 बॉल 21 वरती तो नाबाद खेळतोय. चांगली बॅटिंग, संघ अडचणीत सापडला होता आणि आता धावांची नितांत गरज असताना ती धावांची भूक या ठिकाणी भागवली जाते. ओ मागे चालला बॉल, या ठिकाणी आपण पाहतो डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला दन 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 करत बॉल सीमा पार आणि आता धावा मिळतील 4. एकोणचाळीस धावा झालेल्या. आता मात्र आपण पाहतोय धावांची गती आता कुठेतरी 10 पेक्षा जास्त पाहायला मिळेल, कारण अजूनही 2 चेंडूंचा पर्याप्त खेळ बॅलन्स या पहिल्या सत्रातील. पुन्हा एकदा आपण पाहतो लेट कट, अगदी बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू चाललाय स्वीपर रिझन मध्ये, तोपर्यंत 2 धावा जरूर मिळणार आहेत. चांगली बॅटिंग करतायत. चेंडूची फेक पाहायला मिळाली, व्यवस्थित चेंडू गॅदर करता आला नाहीये, तोपर्यंत या धावा 2 घेण्यामध्ये यशस्वी झालेत. आखो में इशारा. भर दिवसात 2 धावांची चोरी सध्या मैदानाच्या आतमध्ये केली जाते. 41 झालेले आहेत. शेवटचा बॉल तो राहिलाय गोलंदाजाच्या नावावरती आणि आता खेळाचा पहिला डाव या ठिकाणी संपन्न झालेला आहे आणि या पहिल्या डावात 41 धावा बनवल्यात. बॅटिंग करत असताना पहिल्या सत्रात नंदनपाडा संघाने आणि 42 धावांचं आव्हान यावेळेस उभं केलंय. ते गणेगाव संघासमोर येणारे 24 बॉल आणि 42 धावांची गरज. चला वावलोली संघ जय भवानी वावलोली संघाचे संघनायक आणि दिबा पाटील उमरोली या चला दोन्ही टीमचे कॅप्टन प्लीज फास्ट. बारा बॉल 26 धावांची मॅरेथॉन इनिंग अजिंक्यने साकारली आणि म्हणूनच 41 धावांचं टार्गेट देऊ शकले गणेगाव संघाला. टीम नंदनपाडा या आपण टॉस करू. सन्माननीय मुरलीधरजी कोळंबे साहेबांना विनंती करेल आपल्या शुभास आपण नेक्स्ट मॅचचा टॉस करायचा. जय भवानी वावलोली आणि दिबा पाटील उमरोली या दोन्ही टीमचे कॅप्टन. या आपण टॉस करू. मुरलीधरजी कोळंबे साहेब यांच्या शुभास टॉस होईल. नेक्स्ट मॅचचा ती देखील मॅच 4 ओव्हरची खेळली जाईल. याच दरम्यान सन्माननीय हरिश्चंद्र कोळंबे आपले मनपूर्वक स्वागत. सगळे उपस्थित ग्रामस्थ आणि या ठिकाणी गावातील कोणी ज्येष्ठ व्यक्तिमत्व ठिकाणी उपस्थित असतील सर्वांचं मनपूर्वक स्वागत. स्पर्धा आपली समजून प्रत्येकाने या ठिकाणी व्यासपीठावरती होऊन आसन सवून या स्पर्धेचा आनंद घ्या. चला टॉस कोणी जिंकलेला आहे आपला निर्णय आमच्यापर्यंत लगेच कळवा. दीपा पाटील उमरोली टीम ऑन द टॉस and elected to field first. मॅचला सुरुवात होईल. 41 धावा बनल्या गेल्यात. 42 धावांचं आव्हान आहे या मॅच मध्ये.
चला मॅचला सुरुवात होणार आहे. 42 धावांची गरज या मॅच मध्ये असणार आहे. भावेश भुईर जे मात्र समालोचक आहेत, आज त्यांची उत्तम दर्जाची साथ आम्हाला या ठिकाणी लाभलेली आहे. एक अप्रतिम आवाज याच विभागातील याच गावातील. 42 धावांची गरज आहे. 42 रन्स टू विन फ्रॉम 24 बॉल्स. 24 चेंडू मध्ये तुम्हाला 42 धावा बनवाव्या लागतील. 4 षटक. गणेगाव संघाची सलामीची जोडी विक्रम आणि विराज जोडी दोन्ही व्ही फॅक्टर मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतील. विक्रम आणि विराज व्ही फॅक्टर म्हटल्यानंतर विक्ट्री. आणि आता सध्या आपण पाहतोय सलामीची जोडी मैदानावरती आहे. दोन्ही टीमला विश ऑल द बेस्ट. गोलंदाज विकी, क्या बात है. विक्रम विराज विकी हे बॅटल. पहिला बॉल भन्नाट बेग अचूक टप्पा आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू पडल्यानंतर सरळ चेंडू एसटी रक्षकाने गॅदर केलाय. तोपर्यंत डॉट बॉल. चांगली गोलंदाजी. पहिले षटक आपण पाहतोय विकीच्या खांद्यावरती, ज्या विकीने मागच्या मॅच मध्ये इम्प्रेसिव्ह कामगिरी केली होती. ओ लाईन आता पाहावी लागणार आहे. पंच आमच्याकडे बोलतायत. अंपायर सिग्नल बाईट बॉल. अतिरिक्त धाव आणि अतिरिक्त धावेने या ठिकाणी संघाचं खातं ओपन होतंय 1 या धावेने. गणेगाव संघ आपण पाहतोय ओ या ठिकाणी बॅकवर्ड कुमार लेगला जागा बनवली आहे. 2-2 खेळाडू धावतायत परंतु चेंडू थांबणार नाही. आउटफील्ड फास्ट आहे. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा मिळतील गणेगाव संघाला 4. उपसरपंच चषक 2026 ही स्पर्धा आपण सर्वजण एन्जॉय करतोय. खरं तर सॅटरडे संडे 2 दिवस ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे. 16 ग्रामीण संघ आहेत. आज 8 खेळलेले. उद्या 8 ग्रामीण नवीन संघ आपल्याला पाहायला मिळतील. 1 गाव 11 प्रमाणे. आणि अत्यंत चांगला खेळ सध्या प्रत्येक जण मैदानावरती दाखवण्याचा प्रयत्न करेल. ओ इनसाइड आउट. काय फटका आहे. अक्षरशः डोळ्यांचं पारणं फडणारा फटका आपण पाहतोय. बॉल चाललाय यावेळेस 1 टू बाउन्स बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅक टू बॅक सलग दुसरा चौका. KTC लाईव्ह च्या माध्यमातून थेट प्रक्षेपण चालू आहे. ऑनलाईन प्रेक्षक देखील हळूहळू या ठिकाणी वाढतायत. त्यांचं मनपूर्वक स्वागत आपण करू. खरं तर जसं संध्याकाळचं सत्र होतं, शेवटची मॅच क्रुशल मोमेंटला असते. बक्षीस पात्र फेरीमध्ये जाण्यासाठी प्रत्येक संघाचे प्रयत्न असतात, तेव्हा तुम्हाला ऑनलाईन प्रेक्षक हळूहळू वाढताना पाहायला मिळतात. त्या सर्वांचं मनपूर्वक आपण स्वागत करू. 2 चौकार आलेत बॅक टू बॅक. 42 धावांची गरज असताना 8 धावा या धावा पुस्तकावरती आपण पाहतोय. आमचे ऑफिशियल स्कोरर ऋषिकेश कोळंबे यांना तुम्ही पाहताय. अत्यंत अचूक माहिती आमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न ते करतायत. समालोचकाच्या पाठीचा कणा म्हणून गुणलेखकाकडे पाहिलं जातं. आणि आणखीन एक डॉट बॉल. पहिला डॉट, त्यानंतर चौकार चौकार आणि आता डॉट. ओ टॅप करण्याचा प्रयत्न ड्रम बॉक्स स्टाईलनं. संपर्क व्यवस्थित नाहीये. डॉट बॉल. या दरम्यान चांदई गावचे पोलीस पाटील सन्माननीय सचिनजी कोळंबे यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचे मनपूर्वक स्वागत. या दादांना विनंती राहील आपण मंचावरती. सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे आपलं. सचिन दादा कोलंबे पोलीस पाटील चांदई. गोलंदाज सज्ज. राईट आर्म ओव्हर द विकेट. ओ यावेळेस लॉंग ऑफच्या दिशेने क्षेत्ररक्षक अभि आलेत. नो मिस्टेक.
अगोदर थोडेसे थांबले, पॉज घेतला, परंतु त्यानंतर अंदाज लावत असताना पुढे गेले आणि हा झेल त्यांनी टिपलेला आहे. जबरदस्त झेल. फलंदाज या ठिकाणी फेल, धक्का लागेल. बॅटिंग करत असताना टीम गणेगाव संघाला फलंदाज बाद. विक्रम मात्र या ठिकाणी बाद होत आहेत. टीमची टोटल आपण पाहिली तर एकंदरीत 9 धावा धावफलकावरती झालेले आहेत. टीमची टोटल एक वाईट बॉल जरूर आला, 2 चौकार, 18 बॉलचा खेळ बॅलन्स आहे आणि 33 धावांची गरज या मॅच मध्ये. 18 बॉल 33 म्हणजे प्रति षटकामध्ये तुम्हाला 11 बनवावा लागतील. टीम गणेगाव आणि आता सध्या मैदानाच्या मध्ये नितेश तिखंडे कॅप्टन इनिंग या ठिकाणी खेळण्यासाठी मात्र सज्ज. पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच राहिलेला खेळाडू सध्या आणि गोलंदाज अभि. नुकताच ज्याने झेल टिपला तो अभि लॉंग ऑफला होता. आता मात्र ऍज अ बॉलर म्हणून दुसरा षटक त्यांच्या खांद्यावरती देण्यात आलेला आहे. 18 बॉल 33. बॉल 33 धावांची गरज या मॅच मध्ये. सामना थोडासा स्पीडअप करा. बरोबर 3:50 होत आहेत. अजून 2 मॅचेस आपल्याला कव्हर करायचे आहेत. एक 4 ओव्हरची मॅच आणि त्यानंतर एक 3 ओव्हरची मॅच. 18 बॉल 33. गोलंदाज अभि. पहिला बॉल स्पार्कट, अप्रतिम नजारा. बॉल जाईल सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक दर्जेदार भगवा चौकार. नऊ धावा पहिल्या षटकामध्ये होत्या. एक वाईड, 2 चौकार, त्यानंतर आता आलेला चौकार म्हणजे एकंदरीत धावत संख्या धावफलकामध्ये 13 रन्स. नुकताच आउट झाला फलंदाज विक्रम आणि आता सध्या नितेश आणि त्याच्या साथीनं विराज. ऑनलाईन चांगला पाहायला मिळाला आणि टप्पा देखील अचूक होता. पाहावं लागणार आहे. या ठिकाणी पंचांकडे स्ट्रॉंग अपील आणि आता या ठिकाणी ऑन फील्ड अंपायर या ठिकाणी आपण पाहतोय दिस इज अ नॉट आउट. पूर्णपणे सेफ असेल बॅटर. 1 धाव मिळेल. संघाची धाव संख्या 14 धावा धावफलकावरती आहेत. 42 धावांचं आव्हान. 18 बॉल 33 ची गरज असताना पहिल्या बॉलवरती चौकार आला. त्यानंतर 1 धाव घेण्यात आली. चिकी सिंगल म्हणजे आता विजयासाठी 16 चेंडू बॅलन्स आहेत आणि विजयासाठी 28 धावांची गरज आहे. हे इक्वेशन तुम्ही पाहताय. चांगली फाईट करावी लागणार आहे. गणेगाव संघाने पहिल्या मॅच मध्ये चांदी संघाला बीट केलं होतं. त्यानंतर आपण पाहिलं तर नंदनपाडा या संघाने पहिल्या फेरीमध्ये मराठे वडवली संघाला बीट केलं होतं आणि आता प्रतिस्पर्धी हे 2 संघ विनर वर्सेस विनर सेकंड राऊंड मधून खेळतायत. 16 बॉल 28 ची गरज आहे. मॅच कडे आपण जाऊ. ऑन गोईंग 16-28. गोलंदाज अभि. या ठिकाणी आपण पाहतो नितेश तिखंडेने सलग लागोपाठचे 3 षटकार मारले. तर नितीन सावंत यांच्या वतीनं
1500 रुपयाचं रोख पारितोषिक त्याला देण्यात येईल. आणि आता फटका काय अप्रतिम पाहायला मिळाला होता. नितेश तिखंडेच्या बाटमधून आपण पाहतोय शेवटपर्यंत नजर ठेवली आणि अगदी आपण पाहतो शेवटच्या मोमेंटला जंप लगावत असताना स्वतःला फ्लाय केलं आणि आकाशने हा चेंडू आतमध्ये ठेवलेला आहे. आपल्या संघासाठी किमान 4 धावा वाचवण्याचा त्याचा प्रयत्न होता. त्याला माहिती आहे हा सामना अत्यंत महत्वाचा आहे. अभी नहीं तो फिर कभी नहीं, कारण डू और डाय नॉकआउट मॅचेस आहेत. सामना जर पराभूत झाला तर इथून काढता पाय घ्यावा लागणार आहे. चांगली फिल्डिंग करतायत, गोलंदाजी देखील चांगली पाहायला मिळते. अभी आणखीन एक डॉट बॉल ब्लँक स्ट्रोक. अगदी आपण पाहतोय एसटी रक्षक गॅदर करतायत. धावत संख्या फलकामध्ये आपण पाहतो स्थिर आहे 15 धावा 15 रन्स 42 टार्गेट आहे. असं वाटलं होतं की जी सुरुवात या ठिकाणी गणेगाव संघाने केलेली चौकाराने सामना लवकरात लवकर या ठिकाणी जवळ आणण्याचा प्रयत्न करतील, परंतु आता गोलंदाजाने देखील अक्षरशः थांबवलंय. बॅटची लिडिंग एज मागे नशिबाचा चौकार पडल्यानंतर आपण पाहतोय शॉर्ट थर्ड मॅन शॉर्ट फाईन लेग बीट आणि टप्पा पडल्यानंतर आपण पाहतोय दन दन करत बॉल जाईल सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिळतील धावा 4. गणेगाव संघाचा लक फॅक्टर आता ऑन झालेला आहे. 13 बॉल शिल्लक 23 धावांची गरज. शेवटचा बॉल जर डॉट आला विकेट आली तर 12-23 राहील. चौकार षटकाराला तर समीकरण पुन्हा एकदा बदलेल, परंतु या शेवटच्या बॉल वरती अभी कशी गोलंदाजी करेल. 13 बॉल 23 धावांची गरज. जबरदस्त सामना प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. हा व्होल्टेज ड्रामा आहे. एका बाजूला गणेगाव तर दुसऱ्या बाजूला दंदनपाडा. शेवटचा बॉल पडल्यानंतर अतिरिक्त उसळी घेणारा चेंडू पाहायला मिळाला. अतिरिक्त बाउन्स पंच दर्शवतात वाईट बॉल 1 फॉर दी कॉल देण्यात आलाय. जर कदाचित हा देखील या पुढचा चेंडू असा पडला तर कुठेतरी तुला पुन्हा एकदा दंडित केला जाईल ही पूर्व सूचना ऑफिशियल पंचांच्या वतीने देण्यात आलेली आहे. वाईट बॉल धावसंख्या धावफलकावरती ऍड होईल एक्स्ट्रा मधून. तेरा बॉल 22 धावांची गरज. नितेश तिखंडे थांबायला तयार नाहीये. या ठिकाणी आपण पाहतोय विराटच्या बाट मधून हा या ठिकाणी आपल्याला फटका पाहायला मिळाला. बॉल चला बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि आता धावा इथे मिळतील 4. धावा धावफलकावरती 4 ने पुढे जाईल आणि आता टीमची टोटल 24. तुझ्यासाठी 18 धावांची अजूनही गरज आहे. 12 बॉल 18 धावांची गरज. या ठिकाणी आपण पाहतो गणेगाव हा संघ एकाच ग्रामपंचायतीमधील हा संघ आहे. नसरापूर ग्रामपंचायतीमधून आपण पाहतो गणेगाव असेल, चांदई असेल, त्यानंतर नसरापूर असेल, अशी अनेक गावं एकाच ग्रामपंचायतीला जॉईंट असणार आहेत आणि तो खेळ तुम्हाला पाहायला मिळेल. चांगली बॅटिंग करतात. 12 बॉल 18 धावांची अजूनही गरज आहे. सध्या तुम्ही स्पर्धा पाहतायत उपसरपंच चषक. सन्माननीय अंकुजी बागडे यांचे पिताश्री गोविंद बागडे हे देखील माझा आनंद घेत आहेत. ज्येष्ठ व्यक्तिमत्व आहे, त्यांचे मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. 12 बॉल 18 धावांची गरज. कुठे जाऊ नका. चला आपण लगेच जाऊया ऑन गोईंग मॅच कडे, कारण एका बाजूला गणेगाव खेळतीये तर दुसऱ्या बाजूला नंदनपाडा. बॉलिंग ट्रॅक वरती बंटी. षटक क्रमांक 3 मध्ये बंटी खोपकर हा गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल. पहिलाच बॉल बंटी खोपकर च्या विरोधात या ठिकाणी त्याचं भव्य स्वागत करण्यात आलेलं आहे.
बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. नितेश तिखंडे थांबेल ते नाव कसलं. बॉल सीमा पार. यूज इट. षटकार. 11 बॉल आणि आता 12 धावांची गरज आहे. जणू काय आता बॉलर रन इक्वेशन तुम्हाला पाहायला मिळेल. सलग लागोपाठचे 3 षटकार आले तर नितीन सावंत यांच्या वतीनं तब्बल 1500 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. अकरा बॉल शिल्लक आहे. 12 धावांची गरज. ओबाटची लिडिंग एज झेल टिपली आहे. फलंदाज होईल बाद. नितेश तिखंडेला परतावा लागणारे माघारी. षटकारानंतर लगेचच क्विक रिप्लाय. फलंदाज बाद. नितेश तिखंडे जो मागच्या मॅचचा सामना वीर होता आणि आता एक षटकार मारत तो मात्र माघारी परतलेला आहे. सामना तर पूर्णपणे त्यांनी खुला करून दिलाय. 11 बॉल 12 ची गरज होती. आता 10 बॉल 12 हे समीकरण मैदानावरती शिल्लक आहे. दहा बॉल 12 धावांची गरज. गोलंदाज आपण पाहतो या ठिकाणी षटक क्रमांक 3 मध्ये बंटी खोपकर याला तुम्ही पाहतायत. न्यू बॅटर किशोर स्ट्राइकेंडला. और ड्राइव्ह करत असताना डीप मध्ये बॉल चालला. एक सिंगल कंप्लीट. सेकंडचा कॉल आणि ते दुसरी धाव. DRS. तिसऱ्या पंचांची मदत या ठिकाणी घेण्यात आलेली आहे. आपण चेक करू. खरं तर आपण पाहतो ही रिस्की धाव घेण्याचा मानस OUT. फलंदाज बाद. काही गरज होती का विराजला, हा देखील आता प्रश्नचिन्ह आहे. नितेश बाद झाला. त्यानंतर आता विराजला देखील मैदान सोडावं लागेल आणि आता न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आदित्य. झाले 11 धावांची अजूनही गरज आहे. स्ट्राइकेंडला जो फलंदाज आहे किशोरने जर षटकार मारला तर अजिंक्य कैलास कोलंबे यांच्या वतीनं 500 रुपयाचं पारितोषिक. स्क्वार कट. अप्रतिम नजराणा. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा मिळतील. बॅटिंग करत असताना गणेगाव टीमला 4. अजून एक चौकार जरी आला तरी अजिंक्य कैलास कोलंबे यांच्या वतीनं 500 रुपयाचं पारितोषिक मिळेल किशोरला. टीमची टोटल आता मात्र 35 वरती जाऊन पोहोचली आहे. अवघ्या 7 धावांची गरज या मॅच मध्ये. 8 बॉल. शेवटचे 2 बॉल भरपूर महत्वाचे आहेत. झेल घेण्याचा प्रयत्न असेल. ड्रॉप. हो या ठिकाणी आपण पाहतो कॅचेस बिंद बाचीस. पकडा झेल जिंका क्रिकेटचा खेळ आणि समीकरण असताना झेल ड्रॉप या ठिकाणी करण्यात आली आहे. तत्पूर्वी आपण पाहतो धाव मिळते 1 किशोरला आणि आता त्यांना माहिती आहे सिंगल डबलला प्राधान्य द्यावं लागेल कारण सामना सोपा आहे. खरं तर अजूनही 6 धावांची गरज आहे. उर्वरित 7 बॉल शिल्लक. फुल टॉस बॉल. ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न लॉंग ऑनला चाललाय. क्षेत्ररक्षक थोडेसे कन्फ्यूज आणि ते 2 धावा मिळतील. खरं तर एक्झॅक्टली चेंडूला त्याने पॉज केलं, थांबवलं, परंतु हे माहित नव्हतं की चेंडू
एक्झॅक्टली कुठे थांबलेला आहे. अगदी आपण पाहतो स्वतःभोवती त्याने गोलगिरकी लगावली आहे. अगदी स्वतःलाच प्रदक्षिणा घातली आहे. त्यानंतर त्याला कळालं की हा चेंडू जागेवरती थांबलेला आहे. 2 धावा मिळाल्या आणि या 2 धावेने टीमची टोटलला जाऊन पोहोचले 38 वरती. 6 बॉल आणि आता 4 धावांची गरज. सहा बॉल 4 धावांची गरज आहे. चला नंदनपाडा टीम, जास्त वेळ टीम मीटिंग करू नका. प्रत्येक षटकानंतर तुम्ही टीम मीटिंग करता. पण आपण देखील सक्त ताकीद द्या, कारण आता कोणता तरी असा गोलंदाज वापरावा लागेल ज्याच्यावरती पूर्णपणे भरोसा राहील. कारण या धावा 4 वाचवण्याचा प्रयत्न त्याला करावा लागणार आहे. म्हटलं जातं ना, संगीत सुनकर ज्ञान नहीं मिलता, मंदिर जाके भगवान नहीं मिलता, क्यों आज भी पूछते हो पत्थर को, क्योंकि भरोसे के लायक इंसान नहीं मिलता. आणि आता त्या गोलंदाजावरती भरोसा दाखवला जाईल की जेणेकरून 4 धावा वाचवण्याचा प्रयत्न करावा लागणार आहे. 4 धावा जरी वाचवण्यात आल्या तरी अजिंक्य कैलास कोलंबे यांच्या वतीने 500 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. पण गोलंदाजाला आणि फलंदाजांना सुद्धा समान संधी आहे, समसमान. गोलंदाज आपण पाहतो बॉलिंग ट्रॅक वरती अजिंक्य जाधव. 6 बॉल 4 ची गरज. स्ट्रायकिंगला किशोर. मॅच ऑन. पहिलाच बॉल कट करण्याचा प्रयत्न, इथे फंबल, धाव मिळणार नाहीये. बघा, जर एक चेंडू आता मैदानाच्या आतमध्ये फार महत्वाचा आहे. एक डॉट बॉल या ठिकाणी आमासला कलाटणी देणार आहे. जरी म्हटलं जातं ना, सोन्याचा भाव कमी जास्त होत असेल, परंतु क्रिकेटमध्ये एका धावेला एक डॉट बॉलला किती महत्व आहे याची किंमत आता प्रत्येकाला ठाऊक झाली आहे. 5 बॉल 4 धावेची गरज. स्ट्रायकिंगला किशोर, ज्याने विजयाची स्वप्न गणेगाव टीमला दाखवलेत, तो किशोर. खोलवट टप्प्याचा बॉल ऑफ साइडला अक्षरशः खोदून काढला. 1 कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होत नाहीये. एकच धाव सिंगल मिळेल. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे आणि त्या धावा धावफलकामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. एकंदरीत 39 धावा झालेत. 39 रन्स. 42 धावांची आवश्यकता म्हटल्यानंतर 4 बॉल अजूनही 3 धावांची गरज या मॅच मध्ये असणार आहे. चार बॉल 3. गोलंदाज अजिंक्य जाधव. और ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न लॉंग ऑफच्या दिशेने. ऋषी चेंडू खाली येतात. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. 1 मिळेल. एक पाऊल पुढे टाकते गणेगाव टीम. त्यांना माहिती आहे या मॅच मध्ये आम्ही विजयाच्या जवळ आहोत, विजयाच्या समीप आहोत. आणि आता 3 बॉल 2 धावांची गरज आहे. कदाचित एक चेंडू डॉट विकेट आली तर या मॅचची उत्कंठा शिगेला पोहोचेल. या ठिकाणी क्षेत्ररक्षक झेल ड्रॉप. फर्स्ट अटेम्प्ट नाही तर सेकंड अटेम्प्ट मध्ये देखील आपण पाहतोय या ठिकाणी झेल सोडलेला आहे. आणि पाहता पाहता 1 धाव कंप्लीट. झेल जर डीपला असता तर मात्र समीकरण असतं 2 बॉल 2 धावेंचं, परंतु आता 1 धाव कंप्लीट करण्यात आली आहे. दुसऱ्या धावेसाठी किशोर झालेत बाद, परंतु आता समीकरण आहे फक्त 1 धावेची गरज. स्कोर आर लेवल. 2 चेंडू शिल्लक आहेत. काय जबरदस्त सामना प्रेक्षकांना पाहायला मिळालाय. खरं तर 12th मॅन देखील हेच सांगतात नंदनपाडा संघाचे. तर हा झेल टीपला गेला तर 2 बॉल 2 राहू शकले असते, परंतु झेल ड्रॉप. ही चुकी तुम्हाला महागात पडू शकेल. ही चूक होती की ही घोडचूक होती या मॅच मध्ये. कदाचित आमचे 12th मॅन हेच सांगतात ही कॅच नव्हती तर ही मॅच होती. 2 बॉल 1 धावेची गरज. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो जो बॅटर सध्या प्रमोद दाखल झालेला आहे. त्याने जर षटकार मारून हा सामना जिंकवला तर अजिंक्य कैलास कोलंबे यांच्या वतीनं 1000 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल.
क्या बात आहे. असा सामना आजच्या दिवसात तरी प्रेक्षकांना पाहायला मिळाला नव्हता, परंतु तो सामना प्रेक्षक वर्ग आतुरतेने वाट पाहत होते. तो सामना प्रेक्षकांना पाहायला मिळेल. एका बाजूला नंदनपाडा तर दुसऱ्या बाजूला गणेगाव. 2 बॉल एका धावेची गरज. आता मैदानाला आग लागत चालली आहे. गोलंदाज मात्र त्याचं काम योग्य रीतीने पार पडतायत, परंतु क्षेत्ररक्षकाची साथ त्यांना मात्र लाभत नाही आहे. ज्याप्रमाणे गायकाला वादकाकडून जी अपेक्षा असते तशी गोलंदाजाला क्षेत्ररक्षकाकडून अपेक्षा असते. झेल ड्रॉप झालाय, परंतु या मॅच मध्ये कमबॅक करण्याची क्षमता या गोलंदाजाकडे. अजिंक्य जाधव नावाचा गोलंदाज कदाचित या 2 चेंडूवरती हे 1 धाव वाचवली ना तर इथून कर्जत पासून खालापूर पर्यंत या एकच नावाची चर्चा होईल. 2 बॉल एका धावेची गरज. स्ट्राइक एंडला प्रमोद. मॅच ऑन. लॉफ्टेड ड्राइव्ह झेल वड कॅच. फलंदाज झालाय बाद. इथे परतावा लागणारे प्रमोदला माघारी. आणि आता 1 बॉल एका धावेची गरज. क्या बात है. काय सामना रंगलाय मैदानाच्या आतमध्ये. जबरदस्त हाय व्होल्टेज ड्रामा. श्री 11 जयशंकर क्रिकेट संघ चांदई आयोजित उपसरपंच चषकामधील हा क्रिकेटचा थरार सर्व प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. इथे विजय या ठिकाणी आपण पाहतोय क्रिकेटचा होतोय. विजय इथे मात्र उपसरपंच चषकाचा या ठिकाणी होतोय. आणि हा विजय या ठिकाणी जयशंकर क्रिकेट संघ चांदईचा विजय आपल्याला पाहायला मिळतोय. 1 बॉल एका धावेची गरज. अनेक वेळा क्रिकेटमध्ये आम्ही अप अँड डाऊन पाहिलेले आहेत. कित्येक वेळा चढ उतार पाहिलेले आहेत. 1 चेंडू 6 धावा होताना पाहिलेले आहेत. 1 चेंडू 8 धावा होताना पाहिलेले आहेत. आणि काल जर खरवईच्या मैदानावरती तुम्ही पाहिलं असेल तर 1 चेंडू 20 धावा होताना सुद्धा आम्ही पाहिलेले आहेत. परंतु 1 चेंडू 1 धाव कधी होत नाहीये. हा इतिहास राहिलेला क्रिकेटचा. जर शेवटचा बॉल डॉट आला, विकेट आली तर सामना जिंकेल नंदनपाडा. आणि जर ही धाव कंप्लीट झाली तर सामना जिंकेल गणेगाव. जबरदस्त सामना. जर दोन्ही संघाचा खेळ आवडला असेल ना तर दोन्ही संघांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. 1 बॉल एका धावेची गरज. वड मॅच, थ्रिलिंग मॅच सध्या मैदानावरती चालू आहे. चांदई गावाचं भव्य मैदान आणि त्याला आता मात्र आग लागत चाललेली आहे. भर दिवसा भर दुपारी आग लागली आहे मैदानावरती. 2 टीम मध्ये हा चित्तथरारक सामना आहे. ज्यांना कोणाला हृदयविकाराचा त्रास असेल त्यांनी हा सामना नाही पाहिला तरी चालेल. 1 बॉल एका धावेची गरज. गोलंदाज अजिंक्य जाधव. आणि इथे झेल टिपली आहे. फलंदाज बाद. हा इतिहास आहे. 1 बॉल 1 धाव बनवणं फार कठीण आहे क्रिकेटमध्ये. आणि सामना जिंकलाय टीम नंदनपाडा संघाने. वेल प्लेड. क्या बात है, क्या बात है. जरी सामना नंदनपाडा टीम जिंकली असेल तरी हे नंदनपाडाचे जे एक्स्ट्रा प्लेयर आहेत हे म्हणत असतील की आजचा खेळ आयुष्यातील सर्वात कठीण खेळ होता. वेल प्लेड अँड हार्ड लक टीम गणेगाव. जिथे नितेश तिखंडे बाद झाला, किशोर बाद झाला, तिथे सामना हळूहळू टर्न झाला आणि हा सामना नंदनपाडा या संघाच्या बाजूने झुकलेला पाहायला मिळालाय. नितेश भोईर आणि वैभव थेर यांच्या वतीने अजिंक्य जाधव साठी 500 रुपीज कॅश प्राइज झालेले आणि अजिंक्य ठरतो या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. 12 चेंडू 26 धावांचं योगदान आणि गोलंदाजी करत असताना या धावा त्यांनी या ठिकाणी रोखलेल्या आहेत. खर तर वैभव थेरला आठवण झाली असेल जे हनुमान जोवेली संघाच्या विरोधात टाकलेले ते षटक दहिवलीच्या मैदानावरती, ज्या ठिकाणी तब्बल 13 बाईकची स्पर्धा असताना जोवेली संघाला ज्या वैभव थेरने रोखलं होतं तसा सामना या ठिकाणी पाहायला मिळाला. या आपण देऊया मॅन ऑफ द मॅच जनार्दनजी कोलंबे साहेबांना विनंती राहील की आपल्या शुभ हस्ते सन्माननीय सरपंच साहेब आहेत
जे के कोलंबे या नावाने परिचित असलेले त्यांच्या शुभार्थी आपण देऊया मॅन ऑफ द मॅच